काय बोलू काय मी आता, मला शब्दच नाहीयेत. म्हणजे त्या लहान मुलाला सुद्धा कळतंय की नक्की काय केलं पाहिजे. परंतु आपण व्हिडिओ काढण्यामध्ये एवढे मग्न आहोत की आपल्या अवतीभोवती काय होतंय याचंही आपल्याला भान नाहीये. हा? मला असं वाटतं की थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे ही गोष्ट. एवढंही वेडं होऊन नाही जायचं. ते 2-4 फॉलोअर्ससाठी जे आपल्याला ओळखत पण नाही त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. पण आपण हे बघत नाहीये की आपल्यावर काही डिपेंडंट आहेत. ओके, आपल्या घरी आपले काही फॉलोअर्स आहेत. त्यांच्यासाठी आपली काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं ही पण आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा येतं. फॉलोअर्स, व्हिडिओ, रील्स बाकी हे सगळं नंतर येतं. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की आपल्या लाईफमध्ये प्रायोरिटी काय आहे. आपल्या लाईफमध्ये महत्व कोणाला द्यायचं, त्या फॉलोअर्सला की आपल्या फॅमिलीला. असं काही वेडेपणा करू नका की जेणेकरून की आपण आपल्या फॅमिलीतलं कोणाला तरी गमावून बसाल आणि मग ह्या 2-4 फॉलोअर्ससाठी 2-4 मिनिटाचं सुख जे देतं त्याच्यामुळे आपण आयुष्यभरासाठी कोणाला तरी गमावून बसू आणि मग ह्याचं दुःख तुम्हाला मरेपर्यंत राहील. सो हे जे वेडपणा आहे तो थोडा कमी केला पाहिजे, नाहीतर याचा त्रास कायमचा सतावत राहील.